राज्यात आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झाला। ज्ञानेश्वर कोरडे उर्फ तलवार बाबा असं भोंदूचं नाव आहे। नांदेडच्या बिलोली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। अंगामध्ये आल्याचा बनाव करून तो गोरगरिबांना लुटायचा, तलवार घेऊन देवीचा अवतार असल्याचं सांगायचा। भोंदूला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि यावेळी समर्थकांनी त्याच्यावर आळा घातला। थेट पोलिसांची कॉलर धरून धक्काबुक्की सुद्धा केली आहे। आणि नांदेडच्या या सगळ्या घटनेचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे। प्रवीण, नेमका काय प्रकार घडला? शेवटी त्या बाबाला अटक झाली का? नक्कीच कल्याणी, राज्यामध्ये अशोक खराचे प्रकरण जे आहे ताजं असताना नांदेडमध्ये अजून एका बंधू बाबाचा पर्दाफाश झाला आहे। ज्ञानेश्वर नागोराव कोरडे असं ह्या तलवार बाबाचं नाव आहे। हा बंधू बाबाचे ज्याला पोलिसांनी बिलोली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। बद्दूर येथे या बंधू बाबाचा मुक्काम होता। अंगात आल्याचा बनाव करून तलवारीचा धाक दाखवून गोरगरीब जनतेला जे आहे फसवणूक हा बाबा जो आहे करत होता। बंधू स्वतः हातात तलवार घेऊन देवीचा अवतार आल्याचाही भास करत होता। या संदर्भात काही लोकांनी तक्रार केली असता या बंधू बाबावर गुन्हा दाखल केला आहे, पण ज्यांचे समर्थक बंधू बाबाचे जे आहेत पोलिसांसोबत धक्काबुक्की केल्याचं नक्कीच प्रवीण, त्यामुळे आता पोलिसांकडून काय कारवाई होते याकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद माहितीसाठी।